हॅलो. आर्टिफॅक्ट एपिसोड ना ॲक्च्युली काल आपण डिसाईड केलं होतं की आपण जे काही होऊन राहिलं आहे म्हणजे स्क्रिप्ट रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे त्या वेळोवेळी रेकॉर्ड करत जाऊ इन्स्टेड ऑफ रायटिंग इज काइंड ऑफ कॉम्प्लिकेटेड. सो एक प्रकारे रेकॉर्ड करू या, कारण लिहिण्यामध्ये वेळ आणि इच्छा दोन्ही नसते, त्यामुळे ते सगळं पॉसिबलच होऊ शकत नाही या. कारण त्याची मला इतकी जास्त आता गरज नाही वाटून राहिली, बट त्याची गरज समोर खूप जास्त आहे आणि या गोष्टीचे इम्पॉर्टन्स मला आतापासून कळत आहे, त्यामुळे मी आतापासून याला रेकॉर्ड करत आहे. म्हणजे समहाऊ पुढे जाऊन मी याला या फाईलला पुन्हा ऐकेल आणि देन मी याला राईट करील जेव्हा मला याची गरज राहील तेव्हा. सो राईट नाऊ आय एम जस्ट रेकॉर्डिंग दिस. सो आता मी कोणता सेगमेंट रेकॉर्ड करून राहिलो आहे, बायनरी कोडचा सेगमेंट जो जेव्हा रोहन त्याची चिपसेट सॅटेलाईटवर पाठवते, म्हणजे तो इस्रोवरून जेव्हा तो इस्रोचा इन्सिडन्स खतम होऊन जेव्हा त्याला कळते की जो विलन आहे मॅकरॉव ॲलसाद तो इंटरनेटची मदत घेऊन पुन्हा डिजिटल मनी चोरण्याचा प्रयत्न करतो आहे, जेव्हा तो त्याला कळते तेव्हा तो एक्सप्लेन कसा करतो आणि त्याच्यावर तो ॲक्शन कसा काय करतो याच्यावरचा हा इन्सिडन्स आहे. ओके. सो जसा तो येतो सोबत अल्ताफ, नैना आणि फैजल तिघजण असतात. ओके, फ्रॉम द बिगिनिंग आपण सुरुवात करून करावं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे थोडंसं हार्ड जाईल आपल्याला सांगण्यासाठी का हे कशाप्रमाणे इलॉबरेट करायचं, कारण आपल्यापाशी डॉक्युमेंट वगैरे असं काही आहे नाही. सो आपण डोक्यातूनच आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी सांगायचं आहे. सो काय होते की जेव्हा तो इस्रोमधून जेव्हा तो बाहेर येतो आणि मग तो कम्प्युटरमध्ये छेडछाड करतो अँड देन ही फाइंड आउट की तो आता डिजिटल मनी चोरणार आहे आणि त्या डिजिटल मनी चोरण्यासाठी त्याला काही डॉक्युमेंट्स डाउनलोड करायचे आहे. जस्ट लाईक बिईंग काही 100 या 200 टेराबाईटचा डेटा असतो तो डाउनलोड करत असतो. आफ्टर इट डाउनलोड्स ऑल द डिजिटल मनी विल बी ऑन हिज अकाउंट आणि पूर्ण इंडिया कम्प्लिटली भिकारी होऊ शकतो या. सो जेव्हा त्याला ते कळते तेव्हा त्यापाशी खूप कमी टाईम असतो त्याला रोखण्यासाठी, कारण रोहनच असा एक कॅरेक्टर असतो जो त्याला रोखवू शकतो. कारण त्या प्रोग्रामला बनवण्यासाठी जे बंदे त्यांनी एकट्ठा केले असते त्याच्यामुळे फक्त रोहनच वाचतो, बाकी सगळेजण मॅकरॉफ त्याला मारून टाकतो फिल्मच्या स्टार्टिंगमध्येच, बट रोहनच कसा तरी वाचून जातो ऑल द टाईम. सो रोहनलाच माहीत आहे की फक्त तोच एक बंद आहे जो त्या प्रोग्रामला क्रॅश करू शकतो आणि या क्रायसिसला थांबवू शकतो. सो इट जस्ट लाईक दॅट अँड ही इज ऑल्सो स्मार्ट. सो त्याला ह्या साऱ्या गोष्टी खूपच लवकर कळते. आता तेव्हा त्याला काय करायचं, त्याला नाही का मुंबईला जाऊन त्या सेल या कंपनीमध्ये या हेडक्वार्टरमध्ये जाऊन त्याला ते इन्स्टॉलेशन थांबवायचं असते. तिथेच त्याचं काम म्हणजे तिथेच तो मॅकरॉफ तो त्याचं डाउनलोड सुरू असतो, तिथे जाऊन त्याला ते स्टॉप करायचं असते. आणि राईट नाव तो होतो विशाखापट्टणममध्ये, जिथे श्रीहरिकोटामध्ये असतो, जिथे नेहमी स्पेस लॉन्च होतात. सो इट जस्ट लाईक त्याच्यापाशी फक्त हार्डली 1 किंवा 1.5 घंटा असतो, 1.5 घंटा, आणि त्याला 1.5 घंट्यात त्याला श्रीहरिकोटापासून तर ते मुंबईपर्यंत जायचं असतो. सो इट जस्ट लाईक त्याच्यापाशी बहुत कमी टाईम असतो, डिस्टन्स खूप जास्त असते. सो हाऊ डज ही डू दॅट.
जेव्हा त्याला कळते तेव्हा ही जस्ट लाईक ही रिअली हक्काबक्का होते. त्याला काहीच कळत नाही, म्हणजे त्याला कळते तसंही, बट 2 मिनिट विचार करते आणि देन जस्ट गो. सगळेजण त्याला विचारते, अल्ताफ, नैना, फैजल तिघेजण विचारते, सो व्हॉट्स नेक्स्ट मूव्ह, आपल्याला आता काय करायचं आहे, कुठं आहे मॅक्रॉफ. तर तेव्हा तो सांगत नाही. तेव्हा तो स्टार्टिंगला विचारतो की आपल्यापाशी कोणकोणते सामान्स आहे, म्हणजे फायर पॉवर कोणते आहे आपल्यापाशी, स्पोर्ट्स वगैरे कोणता आहे, स्पोर्ट्स म्हणजे जो बॉम्ब स्फोट कोणता आहे. मग अल्ताफ त्याला सांगतो की आपल्यापाशी जो बॉम्ब आहे तो हा वाला आहे वगैरे वगैरे. रोहन म्हणतो आपल्याला लवकरात लवकर एअरपोर्टवर जायचं आहे. ओके. याच्यामध्ये इतकी धावपळ वगैरे होते की सगळेजण बिलकुल कामाला लागतात. म्हणजे फटसे नाही का, नैना, फैजल वगैरे गाडी खोलतात, सामान वगैरे घेतात. तेव्हा रोहन म्हणतो की नाही, आपण त्या गाडीने नाही जायचं, या गाडीने जायचं आहे. व्हाय, कारण ही गाडी हलकी असते. तर ते रिझन पण नाही विचारत आणि जस्ट त्या दुसऱ्या गाडीत बसतात. बट दुसरी गाडी म्हणजे कोणती, दुसऱ्यांची गाडी ना. आता ती तर लॉक असते. तर फैजल त्याला तोडण्याचा प्रयत्न करतो, त्या विंडशील्ड म्हणतो ते साईड शील्डला तोडण्याचा प्रयत्न करतो, बट ते तोडू शकत नाही कारण तो काफी हार्ड असतो. तेव्हा रोहन जातो, एक छोटासा बारीकसा दगड घेतो, ज्याला एक नोकदार दगड, आणि त्याच्यावर एक दुसरा दगड मारतो. पॉइंट लोडवर नाही का, ते जे शील्ड आहे, शील्ड म्हणजे ते झाकण नाही का, ते तुटून जाते फटसे. तुटल्यानंतर मग नैना फटसे ते वायरिंग काढून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते आणि गाडी सुरू होऊन जाते. आणि तेवढ्यात अल्ताफ तो तरी सामान घेतो, त्याचे बंदूक आणि काही ते बॉम्ब वगैरे तो घ्यायचा आहे. ते घेतो आणि सरळ गाडीत बसतो आणि लगेचच ते निघतात तिथून लॉन्च बेसवरून एअरपोर्टसाठी. मग त्या जर्नीमध्ये, म्हणजे त्या लॉन्च बेसपासून ते एअरपोर्टपर्यंत जर्नीमध्ये तो सांगतो की का आहे, कसं कसं आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस रोहन सांगतो की मॅक्रॉफ आता डाउनलोड करून राहिला आहे, जस्ट लाईक 500 टेराबाईटचा डेटा आहे, त्याला डाउनलोड करण्यासाठी ॲटलिस्ट 1 किंवा 1.5 घंटा लागू शकतो. आफ्टर इट डाउनलोड्स ऑल दी करन्सी विल बी भिकारी. सगळं पूर्ण म्हणजे इंडियन करन्सी इज कम्प्लिटली भिकारी. जो काही पैसा आहे त्याचं काही महत्त्व राहणार नाही. एव्हरीथिंग इज गोज रिअली युजलेस. सो वी हॅव टू डू इट नाव, अँड आय ओनली हॅव टू डू दिस. कारण हे फक्त मलाच करायचं आहे, कारण मीच हा प्रोग्राम बनवला आहे. सो आय हॅव टू डू दिस. सो ही सेज दॅट. मग त्याच्यानंतर काय होते की त्याच्यानंतर तो सीन नाही का काफी इंटरेस्टिंग आहे, कारण नाही का या सीनमध्ये नाही का याचं डोकं कसं प्रमाणे वापरलेलं आहे ह्या साऱ्या गोष्टी विचारते. याच्यामध्ये नाही का जसा तो गाडीत बसतो, गाडी सुरू करते, तेव्हा नैना विचारते कुठे जायचं आहे, एअरपोर्ट. आणि देन तो मग नाही का अल्ताफकडून बॉम्ब घेतो आणि गाडीच्या खाली लावतो. गाडीच्या खाली म्हणजे बॉटमला, म्हणजे मागे नाही, खाली 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 लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सगळेजण विचारते व्हॉट आर यू डुईंग, बट तो म्हणतो गाडी चालवत राहतो, थांबू नको. ती गाडी चालवत राहते आणि हा पठ्ठा बॉम्ब लावून घेतो खाली. आणि मग अल्ताफ त्याला विचारतो बॉम्ब कशाला लावला खाली, तर तो म्हणतो यू विल फाइंड आउट. कारण आपल्याला तो तेव्हा आन्सर देत नाही. म्हणतो की तेव्हा विचारतो की आपल्याला याची गरज लागेल. ओके. देन मग तो सांगतो की अशा प्रमाणे हा डाउनलोड करणार आहे आणि आपल्याला थांबवायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तो विचारतो की आज टू मच फॉर यू, म्हणजे मी तुला खूप जास्त मागून राहिलो आहे, बट इट्स रिअली इम्पॉर्टंट टू आय विल रीच ऑन मुंबई. मला मुंबईला पोहोचणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण इफ आय डोंट एव्हरीथिंग विल बी गोज ऑफ. ओके. तर मग आपण कसं जाऊ मुंबईपर्यंत, नेक्स्ट फ्लाईट आहे ती 2 घंट्यानंतर आहे आणि आपण एअरपोर्टवर आत्ताच कसं काय चाललो आहे, आपण फ्लाईटने नाही चाललो आहे,
वी आर टेकिंग अ प्लेन, म्हणजे आपण प्लेन उडवणार आहे. सो इट जस्ट लाईक एव्हरी वन इज हक्का बक्का हाऊ डू इट प्लेन. आणि त्याच्यानंतर सगळेजण नाही का फैजलकडे बघतात आणि फैजल सरळ म्हणतो डूड आय डोंट ड्राईव्ह प्लेन, कारण प्लेन मी जस्ट लाईक एक प्रकारे प्रायव्हेट प्लेन चालवलं आहे बट नॉट अ कमर्शियल प्लेन. मी कसं काय चालवणार आहे, यू हॅव टू डू दिस. या मग तो म्हणतो कोणता प्लेन आहे. युजली एक मिलिटरी बेस्ड प्लेन आहे जो रिफ्युलिंगसाठी श्रीहरिकोटाच्या एअरपोर्टवर आलेला आहे. आपण तो प्लेन हायजॅक करायचा आहे आणि त्या प्लेनला घेऊन आपल्याला मुंबईला जायचं आहे. सो एव्हरी वन इज ऑल्सो हक्का हक्का की आपल्याला मिलिटरी बेसचा प्लेन हायजॅक करायचा आहे. सो इट जस्ट लाईक रिअली. आणि त्याच्यामध्ये फैजल पुन्हा येऊन जातो की मिलिटरी प्लेन नीड्स अ लॉट्स ऑफ कंट्रोल असतात आणि याच्यामध्ये त्याला कोपायची गरज असते. तेव्हा नाही का तेव्हा रोहन म्हणतो की नैना तुला कॉपरेट करा. वॉट. मग नैना म्हणते मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही बट यू जस्ट हॅव टू डू दिस. जसं फैजल म्हणून तसंच हे करून. बट फैजल ऑल्सो सेज की मला पण तर काही माहीत नाही बट यू हॅव टू डू दिस. या ओके. मग नंतर अल्ताफ विचारतो कि ठीक है हम मिलिट्री बेस का C-17 प्लेन हाईजैक करने वाले, लेकिन हाउ, कैसे, हम एयरपोर्ट में कैसे घुसेंगे. हम एयरपोर्ट में नहीं घुसेंगे, हम सीधा रनवे पे जाएंगे. देन एव्हरीवन इज ऑल्सो हक्का बक्का की रनवेवर कसा काय जाऊ यार आपण. आणि त्याच्यानंतर नैना विचारते हाव. मग तो म्हणते लगेज ट्रक, म्हणजे लगेज ट्रक जिथून जातात आपण तिथून जाऊ. ओके. मग त्याच्यानंतर अल्ताफ विचारते की इट्स अ रिअली क्राईम आहे आपण सरळ मिलिटरी बेसचा समजा जर आपण मिलिटरी बेसचा कोणता प्लेन हायजॅक करून आलो, इट्स अ रिअली क्राईम. आणि जर आपण त्याला उडवण्यामध्ये सक्षम झालो तरी ते लोक आपल्याला शूट ऑन फायर, म्हणजे आपल्याला ते ऑन द एअर आपल्याला शूट करण्यासाठी तत्पर राहणार. सो इट जस्ट लाईक रिअली रिस्की मूव्ह. बट आपल्यापाशी दुसरा, मग रोहन म्हणतो की आपल्यापाशी दुसरा कोणती चॉईस नाही, वी हॅव टू डू इट अँड डू इट नाव. सो इट्स लाईक लेट्स गो. सो मग त्यांच्यापाशी काही चॉईस नसते. ते एअरपोर्टवर पोहोचतात आणि सरळ रनवेवर गाडी घुसवतात. रनवेवर गाडी घुसवल्यामुळे एअरपोर्टमध्ये जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्या मागे लागतात दन 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 आणि ते सरळ C-17कडे वळतात. C-17 एक प्रकारे खूप मोठा प्लेन असतो जो मिलिटरी बेसचा प्लेन असतो, तो ट्रान्सपोर्टेशनसाठी काम करतो. तिथे C-17चा बेस तो आता नुकताच टेक ऑफ होण्यासाठी तयार झालेला असतो. त्यासाठी रनवे क्लिअर असते. तिथे करीब 10-12 सोल्जर्स असतात आणि 2 टँक आतमध्ये टाकलेले असतात. जशी त्याच्यासमोर एक गाडी धावत येताना असते तेव्हा सगळेजण सोल्जर जस्ट लाईक हक्के बक्के होऊन जातात आणि ते बंदूक घेतात आणि फायर करण्याचा प्रयत्न करतात. बट तेवढ्यातच हा बंदा, तेव्हा रोहन म्हणतो की नाही ना गो फास्ट. तेवढ्यातच ते C-17 टेक ऑफ होऊनच राहिला होता, हळूहळू वरती जाऊनच राहिला होता. तेवढ्यातच ही नैना खूप स्पीडनी गाडी चालवते आणि देन रोहन म्हणतो की एव्हरीवन इज होल्ड ऑन. आणि त्याच्यानंतर तो बॉम्ब फोडतो. बॉम्ब फोडल्यामुळे काय होते की त्याच्या गाडीच्या खाली असलेला बॉम्बचा इम्पॅक्ट आहे तो रोडवर जास्त असतो आणि रोड तर हलू शकत नाही, त्यामुळे गाडी चालते, त्यामुळे गाडी उडते. आणि गाडीचा उडता फोर्स आणि तो चालणारा फोर्स इट जस्ट लाईक एक प्रकारे त्याला वरती उडवते त्या गाडीला आणि सरळ त्या प्लेनमध्ये जाते, C-17 प्लेनमध्ये. कारण त्याचा कार्गो डोर ओपन राहतो. जसा कार्गो डोर ओपन राहतो आणि गाडी तिथे क्रॅश होते. आतमध्ये गेल्यावर गाडी क्रॅश होते आणि कार्गो डोर बंद होऊन जाते. आणि मग सगळेजण क्रॅश केलेल्या गाडीकडे सगळेजण सोल्जरकडे बघतात. बट तिथून नाही का असे 2 अशा टिकलीसारखे नाही का हे निघतात, म्हणजे एक प्रकारे एक हे नाही का रे पॉलिश करण्याची डब्बी. ते डब्बी असे 3-4 डब्या निघतात आणि त्या डब्यामधून इतका सारा धूळ निघतो की सगळेजण नाही का बेहोश होऊन जातात. बट ते 4 जण ते बेहोश होत नाही, अल्ताफ, नैना, फैजल आणि रोहन, कारण त्यांच्या नाकावर नाही का पॅलेडियम चिप असते, त्यामुळे ते हे होत नाही. स्टील वी नीड अ कॉकपिट. सो ते एक प्रकारे नाही का कॉकपिटवर सो
सो त्यांना त्या कॉकपिटवर जायचं असते, कारण आता आपल्याला प्लेनला हायजॅक करायचं आहे. सो इट जस्ट लाईक दे गो टू दी कॉकपिट. आणि पायलटला म्हणजे कसं आहे की जेव्हा तो एक प्रकारे नाही का म्हणजे कॉकपिटकडे जातो ना, तेव्हा नाही का पायलटला पण माहीत पडते की आपला प्लेन हायजॅक करत आहे. आणि पायलट इज ऑल्सो आर्मी. सो त्यामुळे नाही का तो त्यांना मारण्यासाठी नाही का त्यांच्याकडे धावत येतो. बट फैजलला त्या साऱ्या गोष्टी माहीत नसते का तो एक प्रकारे पायलट आहे म्हणून. सो जस्ट लाईक ना तो नाही का त्याला नाही का एक प्रकारे फटसे त्याच्या छातीवरचं दणकन भुक्का मारतो. त्यामुळे तो बंदा नाही का बेहोशच पडून जातो. बेहोश पडल्यावर देन फाइंड आउट की हा तर पायलट आहे. मग आता गाडी आता प्लेन कोण चालवणार. सो जस्ट लाईक फैजल यू गो, म्हणजे फैजल टेक द सीट. आणि त्याच्यानंतर नैना पण त्याच्या साईडला बसते आणि ॲज अ कॉकपिटमध्ये ॲज अ एक को पायलट म्हणून त्याची मदत करते. आणि मग ते श्रीहरिकोटापासून मुंबईच्या दिशेने वळतात. सो जस्ट लाईक हा एक सेगमेंट आहे जो मला एक प्रकारे रेकॉर्ड करायचा होता. याच्यामध्ये खूप सारे असे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स आहे आणि ते व्हिज्युअलाइज करण्यामध्ये काफी वेगवेगळे आहे. आणि याला कसं प्रॉपरली नाही का एलॉबरेट करणं हे फक्त नाही का लिहिण्यामध्येच होऊ शकते, ऐकण्यामध्ये पॉसिबल होऊ शकत नाही. कारण इट इज लाईक रिअली हार्ड टू अंडरस्टँड वॉट वी आय एम सेईंग दिस. कारण याच्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर आहे. जस्ट लाईक असं एका याच्यावर खूप सारं बेस नाही आहे, खूप सारे व्हिज्युअलाइज आहे आणि एकाच याच्यावर फोकस नाही आहे. साऱ्या गोष्टीवर फोकस करून नाही का ही फिल्म बनलेली आहे. सो नाही का हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते समजण्यासाठी जेव्हा आपण हे ऐकतो. बट जेव्हा हे राईट करतो तेव्हा हे प्रॉपरली कळून पण जाते. बट राईट नाव आता मी ते लिहू शकत नाही कारण माझ्यापाशी वेळ आणि इच्छा दोन्ही नाही. सो इट जस्ट लाईक आताचा तो एक प्रकारे जुगाड म्हणून असं काहीतरी समजून जा आणि याला थोडंसं प्रॉपरली लिहून घे. हा एक पार्ट आहे जो मी रिसेंटली डिझाईन केला आहे. त्यामुळे नाही का मी याला एलॉबरेट करतो, एलॉबरेट केलेलं आहे. सो इट जस्ट लाईक डे बाय डे मी याला नाही का प्रॉपरली आता म्हणजे डे बाय डे ह्याच्यानंतरचा सेगमेंट वगैरे रेकॉर्ड करीन जो लिहिण्यासाठी मला थोडंसं हेल्पफुल ठरेल आणि मी विसरणार नाही कारण मी आता हे रेकॉर्ड करून राहिलो आहे. राईट. सो हा एक सेगमेंट आहे जो लॉन्च बेसपासून तर ते एअरपोर्टपर्यंत जाण्याचा वेळ, टेक ऑफपर्यंतचा जो सीन आहे याला एक सेगमेंट आहे. आणि याचं नाव का देऊ आपण, बायनरी कोड लॉन्च असं नाव दे किंवा जे कम्प्लिटली कळायला पाहिजे. बायनरी कोड सेगमेंट लॉन्च बेस टू एअरपोर्ट. लिहूनच घेतो. बायनरी कोड लॉन्च बेस टू एअरपोर्ट सिक्वेन्स. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि हो, आजची तारीख आहे 30 जानेवारी आणि सकाळचे करीब 8:15 झाले आहे. थँक्यू.